नमस्कार. एव्हरीडे स्टोरीज विथ कीर्ती या माझ्या एपिसोडमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आणि आपण प्रत्येक वेळेला प्रत्येक एपिसोडमध्ये एक नवीन असा टॉपिक घेत असतो, त्यावर चर्चा करत असतो. सो आज आपण एक मोटिव्हेशनल टाइप टॉपिक घेऊन त्याच्यावर चर्चा करणार आहोत. आजकाल बरेचसे सोशल काही प्रश्न तयार झालेत किंवा बऱ्याच ठिकाणी आजकाल लोकांना मोटिव्हेशनल असं काहीतरी गाईड लागतं लोकांना. सो आपण त्याच्यावर चर्चा करणार आहोत. तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा आणि जे त्याच्यामध्ये रुपेश सर आपल्याला सांगतील ते काही रूल्स म्हणा, काही लाईफमध्ये काही असे आपल्याला अनेक प्रश्न असतात, त्याचे काही गाईडलाईन्स वगैरे तुम्ही नक्की फॉलो करा. सो आपण आजच्या आपल्या चर्चासत्राला स्टार्ट करूया. वेलकम सर. एव्हरीडे स्टोरीज विथ कीर्तीच्या माझ्या एपिसोडमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आणि म्हटल्याप्रमाणे सरांना जसं त्यांचं लीगल ॲडवायझरचं काम आहे, तसंच त्यांना मोटिव्हेशनल स्पीकर म्हणून पण त्यांना काही स्पीच द्यायला आवडतं. सो आपण बघूया आज ते काय सांगतात आपल्याला. लेट्स स्टार्ट. नमस्कार. मी रुपेश सतीचंद्र आंबेडकर. माझी ओळख तुम्हाला आता माहितीच आहे. आणि मी तुम्हाला मागे तुमच्या एका एपिसोडमध्ये मी सांगितलं होतं, की मला कुठच्याही क्षेत्रातलं काहीही विचारा आणि ते नॉर्मली आपलं जनजीवन बद्दल जे आपण विषय असतात, कुठचेही असो, मी सक्षमरित्या व्यवस्थितपणे समाधानकारक उत्तर तर नक्की देईल. अनुभव भरपूर महत्त्वाचा भाग आहे. हे अनुभव घेतलेले आहेत आणि हे सगळे क्रेडिट तर मी म्हणजे माझ्या वडिलांना देऊ इच्छितो. कारण की माझे बाबा एकदम वेगळ्याच विचारांचे आहेत. सगळ्या जनरेशनमध्ये मॅच करणारे आहेत. त्यामुळे भरपूर गोष्टी शिकलो त्यांच्याकडून. अजूनही शिकतोय. अ, तर आपला आता जे विषय आहे नॉर्मली की अ, सगळ्या लाईफबद्दल वगैरे जे स्टार्ट टू एंड पासून म्हणजे जन्म घेतल्यापासून ते आपलं मोक्ष बोलू आपण. तरी मोक्ष हा छान आहे. मृत्यू हा भाग वेगळा येतो. मोक्ष आणि मृत्यूमध्ये 2 फरक असतात. मोक्ष म्हणजे असं की तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्यात. तुम्हाला जे अचीव्ह करायचं तुमच्या आयुष्यामध्ये ते तुम्ही अचीव्ह केल्यानंतर तुम्हाला मोक्ष मिळतो. आणि तुमच्या भरपूर काही इच्छा बाकी आहेत. भरपूर गोष्टी करायच्या बाकी आहेत. तुमच्या आयुष्यातले ध्येय उद्दिष्ट तुम्हाला तुमचं राहिले अजूनपर्यंत. तर त्याला मृत्यू आपण बोलतो. मोक्ष आणि मृत्यूमध्ये हा एक फरक आहे. जेणेकरून माणूस आपलं सगळं झालं त्याचं एकदम व्यवस्थित स्वतःचं अचीव्ह केलं त्याने त्याच्या मुलांचं वगैरे सगळं त्यांना ते जे काही व्यवस्थितपणे पाहिजे त्यांना ज्या त्यांच्या स्टेजला पोहोचवलं ते पोहोचवलं, की तो त्याच्या आयुष्यातून म्हणजे तिचं सगळं काम झालं आणि मग त्याला ते मोक्ष मिळतो. शेवटी एकच आहे, की माणूस हयातून निघून जातो. हाच विषय आहे तो. आता पुढे आपण बोला तुम्ही मी सांगेल तुम्हाला स्टार्ट टू एंड पासून कसं पुढच्या गोष्टी आहेत. आपण नक्की डिस्कस करू या गोष्टीवरती. भरपूर महत्त्वाचं आयुष्य हा भरपूर महत्त्वाचा भाग आहे. आणि आयुष्य कसं जगावं हाही थोडंसं मी तुम्हाला नक्की त्या अनुषंगाने सांगेल, की कसं जगलं पाहिजे आणि किती बघा शेवटी काय जन्म घेतलाय आणि जन्म घेतल्यानंतर टेन्शन्स वगैरे ह्या त्या सगळ्या गोष्टी पुढे तर भविष्याला जसा माणूस 18, 19, 20 वर्ष क्रॉस होतो, त्याला स्ट्रगल नावाची गोष्ट चालू होते. 16, 17, 18 वर्षापर्यंत तो डिपेंडेंट असतो आपल्या आई-वडिलांवरती. त्याच्या अगोदरपर्यंत स्ट्रगल करत असतो, पण ते अभ्यासाच्या ह्याच्यातून करत असतो म्हणजे आपल्या शिक्षणाच्या माध्यमातून. बाकी तर पुढे त्याला नंतर जो मेन स्ट्रगल चालू होतो, तो तिकडनं चालू होतो. सो आपण आज बघतो बऱ्याच ठिकाणी म्हणजे आजकालची जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये नवीन जनरेशनचं जर आपण आता बघायला गेलं तर त्यांच्याकडे पेशन्स कमी उरलेला आहे. त्यांना सगळं एकदम इझिली हवं असतं. त्याच्यामुळे त्यांना आपण एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी जे आपल्याला स्ट्रगल करावे लागतात, ते स्ट्रगल करण्याची आजकाल मानसिकता कमी राहिलेली आहे. थोडक्यामध्ये इझी वेनी त्यांना सगळं हवं असतं. तर त्यासाठी आपण काय सांगाल, की आजच्या जनरेशनने स्ट्रगल करताना किंवा अपयशाला तोंड देताना कशाप्रकारे त्यांनी सामोरं गेलं पाहिजे आज? नाही, तुम्ही बघायला गेलात तर पूर्ण जनरेशनला आपण नाही गृहीत धरू शकत. भरपूर मी आजही बघतो, भरपूर स्ट्रगल करतात आहेत मुलं. ठीक आहे, आता काय होतं, की आपलं जे जनरेशन होतं, त्याच्यात कसं होतं, की आई-वडील एवढे
धरून नाही ठेवायचे. एका काळानंतर हात सोडून टाकायचे मुलांचा. म्हणजे एवढे प्रोटेक्शन आता काय एवढं प्रोटेक्ट झाले, एवढे ते पजेसिव्ह झालेत ना सगळ्या गोष्टीमध्ये आई-वडील. सगळ्या गोष्टीमध्ये आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेम काय होतो ते का, की साधारण सांगतो बघा, बाळ जन्माला आलं, त्यानंतर साधारण म्हणजे हे जे शेड्यूल आहे तुम्ही लक्षात घ्या, की 6, 7, 8 वर्षापर्यंत त्या बाळाचे मुलाचे लाड झाले पाहिजे. मुलगा असो मुलगी असो त्यात काही वेगळा विषय नाही. नॉर्मल मी मुलांबद्दल बोलतोय. तर त्याचे लाड झाले पाहिजे. पण त्याला त्या वेळेस पण सांगता आलं पाहिजे, नाही बाबा ह्याला हे उलटं नाही बोलायचं, ते उलटं नाही बोलायचं, असं नाही करायचं, तसं नाही करायचं. त्या गोष्टी शिकवल्या गेल्याच पाहिजे. पण त्याचे लाड झाले पाहिजे. 8 वर्षापासून ते साधारण 15 वर्षापर्यंत मुलांवरती संस्कार घडले पाहिजे, की आयुष्य काय आहे, आपण काय केलं पाहिजे, आपण कसं वागलं पाहिजे, आपण कोणाशी काय बोललं पाहिजे. या सगळ्या गोष्टी आपण त्या 8 ते 7-8 वर्षापासून ते 13-14 वर्षापर्यंत या गोष्टी केल्या पाहिजेत. आणि त्याच्यानंतर म्हणजे समजा 12 वर्षानंतर तर शिक्षण तर पहिल्यापासूनच जोर द्यायचाच आहे तुम्हाला. पण तरी पण तो एक पिरियड असतो, त्याच्यामध्ये तुम्ही जास्त पैसे टाकू शकत नाही मुलावरती. त्याच्यानंतर मग शिक्षणावरती जोर द्यायचा. नॉर्मल सांगतो मला बघा, 5वी, 6वी, 7वी पर्यंत मुलं आहेत ना, कुठची असो, म्हणजे ज्यांच्याकडे आपण बोललो कमी बुद्धी बोला किंवा तेही व्यवस्थितपणे पास होतात, व्यवस्थित अभ्यास करतात, त्यांचा रिझल्ट छान येतो. त्यांचा जो रिझल्ट ॲक्चुअली जो असतो 5वी, 6वी नंतर कळतो आपल्याला. की ते त्यांची कुवत आपण बोलू शकतो. बघा सगळ्यांचीच मुलं आहेत. कमी जास्त जे आहे ते आहे. कळालं का? म्हणजे आपण नॉर्मली काय विचार सगळ्यांना काय आपलं ते बाळ दुसरं ते काळ. तर तसं नाही. जे आहे ते आहे. तर 5वी, 6वी, 7वी नंतर जरा शिक्षणावरती जोर दिला मुलांच्या, की त्यांची 10वी सोपी होते, 12वी सोपी होते, ग्रॅज्युएशन मग जातं. 10वी 12वी नंतर आपण ठरवतो बाबा ग्रॅज्युएशन करायचंय का कुठच्या वेगळ्या जायचं. आणि सगळ्या गोष्टी आई-वडिलांनी पहिली गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की मुलांना काय करायचं? मुलांना कशात इच्छा आहे? मुलांना खरोखर अभ्यासामध्ये इच्छा आहे का? तुम्ही एखाद्या गोष्टीला लादू नका. त्यांना गाईड करा. पण सौम्य ह्याच्याने गाईड करा. लादून तुम्ही केलात तर मग ते काही मजा येणार नाही त्या गोष्टीला. ते त्यांना त्यांच्याही पुढे त्यांना सगळं करणं म्हणजे आई-वडील बोलतात ते म्हणून जबरदस्ती करायचं मग मजा येत नाही त्या गोष्टीला. त्यांना त्यांच्या आयुष्याने व्यवस्थित जाऊ द्या पुढे. जसं बोललो 5वी, 6वी, 7वी नंतर त्यांना थोडंसं शिक्षणाला जोर दिला. क्लासेस बोला, शाळेपासून बोला, स्कूल्सपासून वगैरे. त्या अभ्यासाकडे कसं लक्ष द्या काय येतं. 10वी हा बरोबर आता बघा सरकारने तर नियमच काढले, ढकलगाडी. 10वी पर्यंत तर मुलांना ढकलायचं. बोर्डामध्ये तुम्हाला ॲक्चुअली कळतं, की आपली कुवत कितपर्यंत आहे, आपण किती मार्क्स घेतोय, काय करतोय. ते बोर्डामध्ये आपल्याला 10वीच्या ह्याच्यात कळतं. कारण 10वी मध्ये तर काय तशी सेटिंग नाही. ती 10वी झाल्यावरती मग आपण पुढे बघू शकतो बाबा, की नक्की कुठच्या वेळेला जाऊ शकतो आपण. 10वी झाली आपल्याला किती पर्सेंटेज भेटतात. चांगले भेटले तर मग आपण त्या मेडिकलची हिशोबाने एकदम भरपूर 90 प्लस मेडिकलच्या हिशोबाने जाऊ शकतो. 70 प्लस आहे तर मग कॉमर्स हिशोबाने, 50 प्लस आहे तर आपण आर्ट्सच्या हिशोबाने. ते आपल्याला जे परवडतं, जे जमतं, मुलांना जे जमतं त्या हिशोबाने ते पुढे जाऊ शकतात. असा विषय आहे आणि बाकी तर जॉब-बिबचा विषय तर नंतरचा आला. पण पहिले शिक्षण महत्त्वाचं आहे आणि शिक्षणाबरोबर अजून एक महत्त्वाचं आहे. शिक्षणाबरोबर मुलांना टॅलेंट हा भाग लय आपल्या भारतामध्ये खास करून. आपल्या भारतात म्हणजे माझ्या अनुभवावरून सांगतो, शिक्षणापेक्षा कलेला लय महत्त्व आहे. तुमच्याकडे कुठच्या पद्धतीची कला आहे. तुम्ही म्हणजे थोडक्यात आपल्याकडे नुसतं कागदावरचं शिक्षण उपयोगाचं नाहीये. एकदम बरोबर. आपण डिग्री घेऊन माझ्याकडे असे किती मित्र आहेत ज्यांच्याकडे इंजिनिअरची डिग्री आहे, ज्यांच्याकडे लॉची डिग्री आहे, एल-एल-बी आहे, सगळं झालं डिग्री आहे. पण फक्त डॉक्टर वगैरे आपण बोलतो मेडिकलची फील्ड तिकडे थोडीशी डिग्रीला गोष्ट येते. पण बाकी तुम्ही इंजिनिअर बोला, लॉमध्ये एल-एल-बी बोला, भरपूर साऱ्या डिग्र्या ज्या येतात, त्या फक्त कागदोपत्री चालतात. प्रॅक्टिकली काय करता येत नाही. आणि तुम्ही प्रॅक्टिकली काय करतात, कसं करतात त्याच्यावरती विषय येत नाही. आपल्या ह्याच्यामध्ये जर आपलं गुजारा करताय, जो सोर्स येणार इन्कमचा, तो कशा पद्धतीने येणार? समोरचा बघा, जी कंपनी असेल ती जेव्हा तुमच्याकडून 5,00,000 कमवेल, तर तुम्हाला ती ₹1,00,000 देईल. हा साधा सिंपलचा लॉजिक. आणि आजकाल जी मानसिकता झाली मी मगाशी म्हटल्याप्रमाणे, की कुणाला जास्त मेहनत न करता इझिली सगळं हवं असतं. म्हणजे शॉर्ट टर्ममध्ये रिझल्ट हवे असतात लोकांना आणि मुलांना सुद्धा पेशन्स वगैरे नाही राहिलेले आहेत आज. तर त्या संदर्भात आपलं मत काय आहे? ती तर गोष्ट आहेच ना. बघा ना, आपण काय केलंय स्पून फीडिंग केली मुलांना. आपण ज्या त्या गोष्टी त्यांच्या अशा हातात आणून दिल्या. त्यामुळे मग त्याला ती सवय लागत जाते ना. तुम्हाला मी माझं साधं उदाहरण सांगितलं. आम्ही चांगल्या घराण्यात म्हणजे ह्याच्यातून आलो. श्रीमंत बोलतात तर त्या ह्याच्यातून आलो, ती बोलत चालेल.
पण काही पिरियड असतो माणसाचे काळ बोलतात ना, चांगले वाईट दिवस असतात. 10वी मध्ये मी जेव्हा 10वी मध्ये गेलो तेव्हा आमची घरच्या हालाची परिस्थिती होती. 10वी मधून बाहेर पडलो आम्ही म्हणजे पाठीवरती मोठ्या बॅगा, हातात म्हणजे सेल्स म्हणजे तेव्हा काय एवढं आता जसं आहे तसं ॲडव्हान्स नव्हतं का. तर आम्ही ते स्ट्रगल करून आलो ना आणि आमच्या आई-वडिलांनी आम्हाला जाऊ दिलं, की तुम्ही करा. तर ते स्ट्रगल करणं हे महत्वाचं आहे. आई-वडिलांनी त्यांना स्ट्रगल करू दिलं पाहिजे. त्यांच्या वेळेस नॉर्मली आता बघा ग्रॅज्युएशन झालं, 12वी ग्रॅज्युएशन झालं. जर शिक्षण नाही पुढे शिक्षण नाही चाललं मुलांचं, तर त्यांनी त्यांच्या ह्याला सोडून त्यांना जॉबसाठी लक्ष ठेवलं पाहिजे. नक्की कुठे करतोय, काय करतोय, कशी आहे, कुठची कंपनी आहे, काय आहे? थोडंसं लक्ष दिलं पाहिजे. आई-वडिलांचं लक्ष देणं ते कामच आहे. त्यांना मुलांना कसं आहे, की इंडिपेंडंट राहणं गरजेचं म्हणजे एकदम म्हणजे इंडिपेंडंट राहणं आवडतं. तर त्या हिशोबाने कसं त्यांना, की नॉर्मली आता हे आई-वडील कसे सगळेजण, की मुलगा कुठे गेला, मुलगी कुठे गेली, काय करते, एवढं नका. तुम्ही त्यांना जाऊ द्या. फक्त लक्ष ठेवा. दुरून कानावर लक्ष ठेवलं पाहिजे, की आपली मुलं काय करतात आहेत, आपली संगत मुलांची कशी आहे, कोणावर राहतात, कोणावर उठतात, कोणावर बसतात. या सगळ्या गोष्टी त्यांनी लक्ष ठेवलेच पाहिजे. त्याबद्दल काही दुमत नाही. त्यानंतर जॉबबद्दल बोललात. आता जॉब तर आपापल्या हिशोबाने सगळेजण बघतात, सर्च करतात, चांगलं भेटलं तिकडे करतात. पण ते बघितलं पाहिजे बाबा नक्की नक्की आपला मुलगा-मुलगी कुठे जॉब करतात आहेत, कुठची कंपनी आहे, काय कंपनी नक्की त्या कंपनीचं बॅकग्राऊंड काय थोडंसं ते लक्ष ठेवणं गरजेचं आहे. पण त्यांना त्यांच्या ह्याला सोडलं पाहिजे, की तुम्ही तुमचं करा, चालू ठेवा काम. तसंच आजकालच्या कॉम्पिटिशन्स आहेत, वाढती स्पर्धा आहे. प्रत्येक फील्डमध्ये आज भरपूर स्पर्धा आहे. जे एका पोस्टसाठी हजारो कॅन्डिडेटचे आज अप्लाय करतात जॉबसाठी म्हणा किंवा एकेका मार्काने सुद्धा आज पर्सेंटेजची जी चढाओढ आहे. तर त्यामुळे आजकाल म्हणजे आपण ज्ञान मिळवण्यापेक्षा जास्त त्या कॉम्पिटिशनमध्ये पुढे कसं जाऊ हेच आजकाल जास्त बघितलं जातं. सो त्याच्यावर काय आपण सांगाल, की मग कॉम्पिटिशन करावी का आपण एखादं नॉलेज गेन करावं? किंवा त्या कॉम्पिटिशन मधून जे नैराश्य येतं आजकाल मुलांना, त्या संदर्भात आपलं काय म्हणणं आहे? नाही तसं तर बघा, की कॉम्पिटिशन तर आता तुम्ही कुठेही जा, कुठच्या फील्डमध्ये कॉम्पिटिशन शिवाय तर हेच नाही. शहरी भागामध्ये जास्त कॉम्पिटिशन आहे. ग्रामीण भागात गेलं थोडंसं कमी. म्हणजे ग्रामीण भाग म्हणजे आता आपण समजा आपण आता मुंबईसारख्या ह्याच्यात राहतो. तर ग्रामीण साईडला गेलात तुम्ही म्हणजे कुठच्याही जिल्ह्यात जावा, जळगाव साईडला जावा, कोकणात जावा. असं तुम्ही कुठच्या ह्याच्यात गेलात, की तिकडे कॉम्पिटिशन थोडं कमी भेटतं. तर हा कॉम्पिटिशनचा भाग पण सगळीकडेच आहे. आणि तुम्ही जसं म्हटलात तुमचा प्रश्न कसा होता तो विचारायचा? की नैराश्य जे येतं किंवा फक्त आपण कॉम्पिटिशनची जी चढाओढ बघतो, की प्रत्यक्ष आजकाल बघितलं तर नॉलेज कमी आणि जे रँकमध्ये जी चढाओढ चालते. नाही, ते बरोबर बोलत नाही. आता विषय कसा होतो, की आपण साधं गव्हर्नमेंटच्या नोकरीमधून बोलूया. गव्हर्नमेंटच्या सरकारी नोकरी तर मी तर बोलतो, की अपेक्षा सोडून टाकल्या लोकांनी. ज्याला भेटलं म्हणजे ते लय मोठे त्यांनी पुण्याचं काम केलं असं होईल, की त्याला भेटले जॉब. कारण की आता गव्हर्नमेंटचे असे जॉब तेवढे खास राहिलेले नाही. बाकी तुमच्या प्रायव्हेटमध्ये बोललात, तर प्रायव्हेट सेक्टरमध्ये पण छान आहे. जसं-जसं एक्सपिरियन्स भेटत जातो, तसं-तसं तिथे इम्प्रुव्हमेंट होतं. चांगले त्याचे पगार 10-10% असे वाढीव-वाढीव ते आपापल्या फील्डप्रमाणे पुढे-पुढे जातात. त्यामुळे कॉम्पिटिशनशी कुठेच नाही. हां, बाकी विषयाला तुमचा आता तुम्ही कुठच्या ह्याच्यात जाता आहात कॉम्पिटिशनच्या ह्याच्यात, तर तिकडे तो कसा वे आहे आणि तिकडे चांगलं वातावरण आहे का? तर ते आपण थोडंसं मुलांना गाईड केलं पाहिजे त्या हिशोबाने, की नाही बाबा हे या मार्गाला जाऊ नकोस. इकडे जाऊन पुढे तुला एंड होणार आहे. पुढे काही मार्ग नाहीये. अशा मार्गाला जा, की जिकडे तुम्हाला पुढे जाता येत नाही. अशा मार्गाने तुम्ही जाऊ शकतात. बाकी कॉम्पिटिशनचा विषय सगळीकडे असणार. कुठेही जावा तुम्ही. आणि मग तो सगळ्या बाबतीत आता सरकारच्या बाबतीत बोलतील तुम्ही, तर पहिले सगळ्या सेटिंग-बिटिंगमध्ये चालायचे. आता आता मला माहिती नाही आतमध्ये कसं चालतंय, काय चालतं वातावरण. तरी पण सेटिंगचा प्रकार चालतो सगळीकडे. बाकी सगळ्या अंधश्रद्धा आहेत. ज्याच्या वशिला-बिशीला आपण जे बोलतो, त्या वशिलेप्रमाणे सगळेजण करतात पुढे. आणि जे ह्या स्पर्धात्मक जगामध्ये जे बऱ्याच ठिकाणी आपण नाही बघतो, की बऱ्याच जणांना एक डिप्रेशन येतं किंवा काय, तर ते कसं फेस केलं पाहिजे असं वाटतं आपल्याला? नाही बघा, हे सांगतो तुम्हाला मी. आयुष्य हे जे जीवन आहे ना, हे तुम्ही चांगल्या पद्धतीने जगलात ना, म्हणजे बाबा सगळं चांगलंच आहे, तर तुम्हाला सगळं चांगलं दिसतं. तुम्ही कुठच्या खिडकीतून बघतात समोर, हे तुम्हाला महत्वाचं आहे. जगाला आता माझा एक मित्र होता, कोकणातला होता.
मित्राच्या नात्यातला होता, कोकणातला होता तो. तिकडे शिक्षण वगैरे झालं. चांगलं शिक्षण घेऊन तो चांगल्या मार्क्सने पुढे आला. गव्हर्नमेंटच्या नोकऱ्यांमध्ये त्यांनी भरपूर प्रयत्न केले. नैराश्य म्हणजे त्याच्या डोळ्यांचा वगैरे प्रॉब्लेम होता. तर त्याच्या हिशोबाने तो फेल होत होता. तो अक्षरशः डिप्रेशनमध्ये आला की आता होणार. पण असं नाही ना, तुम्हाला गव्हर्नमेंट नोकरी नाही भेटली मग काय तुम्ही काय मेलात का? तुमचा विषय संपला का? असं नाही होतं. माझा एक मित्र होता. त्याला आर्मीमध्ये जायचा शौक होता. म्हणजे 3 वेळा फेल झाला तो आर्मीत. आता मला एक्झॅक्ट आठवत नाही रिझन काय ते. पण त्याने त्या नैराश्यातून आत्महत्या केली. तुम्ही जे करतात तुमचे आहे, तुम्हाला ठीक आहे, तुम्हाला त्या आर्मीमध्ये जायचं होतं, तुम्हाला देशसेवा करायची होती. पण शेवटी तुम्ही इकडे राहून पण काहीतरी करू शकला असाल ना. आयुष्य संपवून काहीच होणार नाही. डिप्रेशनमध्ये जाऊन काय भेटणार तुम्हाला? ठीक आहे, काळ असतो, थोडासा त्रास होतो. माणूस अडचणीत येतो किंवा जे बाबा आपल्याला यश भेटत नाही. त्यामुळे माणूस थोडासा अपयशी झाल्यामुळे थोडासा हे होतो. पण त्यांनी हलवू नये. त्यांनी मजबूत राहावं. आतमधून बाहेरून मजबूत राहावं. म्हणजे मानसिकदृष्ट्या त्यांनी हां, मजबूत सक्षम राहणं गरजेचंच आहे. कितीही चढ-उतार येऊ दे आयुष्यात, तुम्हाला सक्षम राहणं गरजेचं आहे, मजबूत राहणं गरजेचं आहे. तुम्हाला कुठे ना कुठे यश भेटणारच आहे. एक लक्षात ठेवा. श्रद्धा ठेवा. तुम्ही परमेश्वरावरती, निसर्गावरती बोटा मी आलोय तर काहीतरी करून जाणार आहे. जर आपल्याकडे खरोखर टॅलेंट आहे, आपण खरोखर काहीतरी आपल्यात हे आहे, तर आपल्याला काही ना काही भेटणार पुढे जाऊन. तसंच आजकाल आपण बघतो, की आजकाल मोबाईलमुळे सगळे मोबाईलचे एकदम ॲडिक्ट झालेले आहेत. त्यामुळे आपले पुस्तकं वाचनाची जी आपली वाचन संस्कृती आहे, ती मागे पडत चाललेली आहे. आज कुणीही बघितलं तर कुणीही पुस्तकं वाचताना आपल्याला दिसत नाही. पण मोबाईलमध्ये आज सहज सगळेजण जास्त करून नवीन जनरेशन जी आहे, ती मोबाईलच्या पूर्णपणे आहारी गेलेली आहे. तर त्याबद्दल त्याचं कितपत इम्पॅक्ट आपल्या त्यांच्या करिअरवर किंवा आपल्या रोजच्या लाईफवर मोबाईलचा जो अतिरेक आहे, त्याचा कितपत इम्पॅक्ट पडतो ह्याच्यावर? नाही, तो तर आहेच. त्याला आता कसं आहे का, की त्याच्यावरती विषय असा आहे, की समजा लहान आहेत मुलं, आई-वडिलांच्या हातात आहेत, की मोबाईल देणं किंवा त्यांचे लक्ष. आता काय होतं, की आजकालचे आई-वडील पण काही आहेत ना, पालक जे आपण बोलतो, त्यांनाही देतात आता जसं की घरी कोण पाहुणे आले, मग ती आई काय करणार, मैत्रीण आली, आई काय करणार, त्या लहान मुलगी, मुलगा असेल तर त्रास देतो म्हणजे आता मोबाईल देतो. मग ती सवय लागत जाते ना. आणि एकदा मोबाईलची सवय लागली ना ती तुटणार. जसं व्यसन आहे. जसं एखादा व्यक्ती अल्कोहोलिक झाला, त्याला दारूचं व्यसन लागलं, एखाद्याला सिगारेटचं व्यसन, तसंच ते व्यसन आहे मोबाईलचं. एकदम घाणेरड्या पद्धतीचं. म्हणून आपण आपल्या मुलांना काय ट्रीटमेंट देतोय, आपण काय त्यांना आपल्या विषयाने करतोय, ते लय महत्वाचं. तुम्ही तुमच्या गोष्टीसाठी काही नाही, नाही म्हणजे नाही. ते वय आहे, ते वयापर्यंत त्यांना नाहीच दिलं पाहिजे. आणि त्याचं मेन म्हणजे रेडिएशन, जी बाकीच्या गोष्टी पण आहेत ना. म्हणजे त्याचा आरोग्यावर हां, पडतो आरोग्याचा असा परिणाम होतो ना. दुष्परिणाम ते त्यामुळे त्या गोष्टी पण नाही केल्या पाहिजे. मी बोलत नाही की नाहीच म्हणजे नाहीच. त्या ठीक आहे, त्याला थोडंफार वाटतं क्रेझी असतो मुलांना, लहान-लहान मुलांना वगैरे आवड असते. ठीक आहे, थोडंसं दिलं पाहिजे असं मी नाहीच असं बोलत नाही. कारण की आता ते त्याच्याशी चालूच शकत नाही ना पुढे आपण. त्यामुळे ठीक आहे, ते दिलं पाहिजे. पण एक साधारण 10 वर्षानंतर पण जर आपण मुलांना वगैरे देतो हातात, तर त्याचं पण थोडंसं आता शिक्षणाव्यतिरिक्त आपण अभ्यासाव्यतिरिक्त कधी देतोय, काय देतोय, त्याचं लक्ष ठेवलं पाहिजे. किंवा मोबाईलमध्ये किड्स लॉक सारखे ऑप्शन्स असतात. हां. की आपण काही ठराविकच त्यांना ॲप्लिकेशन आपण यूज करू शकतात. बाकी ह्याला लॉक असल्यामुळे ते बाकी काही इंटरनेटचा जास्त वापर करू शकत नाही. नाही, अशा बरोबर. प्रकारे पण आपण हां, त्यांना बरोबर. देऊ शकतो. सो अजूनही काही आपले असे प्रश्न आहेत, सामाजिक प्रश्न, ते आपल्याला आजच्या सेशनमध्ये घेता येतील. सो अजून काही असे टॉपिक्स आपण सुचवू शकाल का, की आपण साधारण नवीन जनरेशनला किंवा सगळ्यांनाच एक आपण मोटिव्हेट करू शकू, असे काही टॉपिक आपण घेऊया? बघा आता कसं आहे का, की मी जर तुम्हाला आता म्हटलं, की सांगितलं, की बाबा ह्याप्रमाणे असंच आहे, ह्या वेळेने केलं पाहिजे. तर मुलांवरती लक्ष दिलं पाहिजे आणि त्यानंतर शिक्षणाचा विषय आला, तो जो सांगितल्याप्रमाणे. आजचं वातावरण तुम्ही बघतील बघा आता ते आताच किती प्रकार हुंडा वगैरे त्या त्या गोष्टी पैशांचे वगैरे विषय आहेत. तुम्ही मुलांवरती मी पहिलं म्हणतो, की कुठची गोष्ट लादू नका. जबरदस्ती कर. मुलांना त्यांचं आयुष्य जगू द्या. फक्त त्यांना तुम्ही चांगलं गाईड करा, त्यांना चांगलं शिकवा, त्यांना सगळं सगळं चांगलं सांगा. जगातल्या चांगल्या वाईट गोष्टी दोन्ही गोष्टी सांगून ठेवा. उदाहरणं द्या. मुलं ऐकत नाही, थोडं दुर्लक्ष करतात, पण थोडं त्यांना बोलतात ना, की जसं शाळेमध्ये मारून झोपटून काही गोष्टी तसं ऐकवा त्यांना. आणि साथीदार.
पुढे आला की विषय आपण आता हे जे मी तर आता बघतो ना 14-15 वर्षाची मुलं-मुली वगैरे काय-काय त्यांचे म्हणजे सिगारेट-बिगरेट पासून सगळे या गोष्टींनी लक्ष दिलं पाहिजे आई-वडिलांनी. आणि त्याच्यानंतर समजा एक ते लग्नाचं वय आलं की त्यांना त्यांचा मी तर बोलतो की त्यांना त्यांचा जोडीदार शोधू द्या स्वतः. तुम्ही त्यांच्यावर लादू नका कुठचा जोडीदार वगैरे. पण त्यांना सांगून ठेवा की जोडीदार कसा असला पाहिजे. त्याच्याकडे काय त्याचे गुण, दोष सगळ्या गोष्टी आहेत. परफेक्ट तुम्हाला कोणी भेटणार नाही. ह्या जगात परफेक्ट माणूस झालाच नाही. परमेश्वर परफेक्ट नाही झालेले. आपण बघायला गेलं. तर आपण तर माणूसच आहे. त्यामुळे त्या गोष्टी मला म्हणायचे नाही, की हे पण तुम्ही गुण-दोष जे चांगलं वाईट काय हे सगळ्या गोष्टी शिकवून वगैरे त्यांना पुढे प्रोत्साहन दिले पाहिजे आणि त्यांना हे केलं पाहिजे. बाकी तर तुम्ही बोलताय जसं आता, की अजून काही त्यांना सुचवायचं आहे. सुचवण्यासारख्या भरपूर गोष्टी आहेत, पण ते जनरेशन ऐकलं पण पाहिजे. तुम्हाला बघा ते रील्स-बिल्सवरती थिल्लरगिरी त्यांना ते आवडते. पण त्यांना तत्वज्ञानाची गोष्ट आवडत नाही. जसं तुम्ही आता बरोबर बोललात पुस्तकाचा विषय. पुस्तकं बघा वाचतच नाही. त्यांना सगळं ते WhatsApp ज्ञान, Facebook ज्ञान आणि Google याच्यावरचं ज्ञान मोबाईलवरचं त्याच्या व्यतिरिक्त पलीकडे काहीच येत नाही. तुम्ही पुस्तक वाचलं तर तुम्हाला खरी हकीकत कळेल. देशाची काय, इतिहास काय, कोणी काय केलं काय. त्यांना ते जाणूनच घ्यायचं नाही. काहीतरी आपलं फेक वाचतात आणि तेच समजतात तेच खरं म्हणून. बरोबर आहे. अभ्यास पण फक्त तो परीक्षेपुरताच केला जातो. हां. त्यातनं आपल्याला नॉलेज किती मिळतंय किंवा काय किंवा जनरल नॉलेजचा भाग वगैरे काही नसतो. सगळ्यांना आपण म्हणू शकणार नाही असं. बरीचशी मुलं आज एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सीच्या परीक्षा क्रॅक करतायत. त्याच्यात चांगलं यश मिळवतायत. हो. त्यामुळे आपण सगळ्यांना असं म्हणू शकणार नाही. पण बरीचशी मेजॉरिटी आहे आजकाल की मोबाईलच्या आहारी गेलेले आहेत. अभ्यास पण परीक्षेपुरते मार्क्स मिळवण्यापुरताच तो अभ्यास पण असतो. बरोबर. ती गोष्ट तुम्ही बरोबर बोललात, की फक्त आपल्या इकडे काय होतं माहिती का, आता आपण बघा, की आपल्या वेळेपासून आपल्या अगोदरपासून अभ्यास हे मनापासून करायचे. म्हणजे खरोखर बाबा हे जे स्वातंत्र्य त्यांनी बोला किंवा खरोखर आपण बघायचो, की नाही, नाही खरं असं-असं. पण हे लोक काय करतात, फक्त त्यांना अभ्यास करायचा आहे म्हणून करायचा आहे. बाकी ह्यांना डीपली जाऊन विचारच करत नाही ह्या गोष्टीचा, की बाबा हे खरोखर असं होतं. आजही तुम्ही कुठच्याही जनरेशनला विचारा, की महाराजांबद्दल विचारा. काही नाही. फक्त उडतं-उडतं काही थोडंफार ज्ञान सांगतील. ते पण मला वाटत नाही सांगतील. पण मनापासून काही नाही करत. फक्त आपलं परीक्षेपुरता काहीतरी आपल्याला अभ्यास करायचा आहे, करतात तेवढासा आणि सोडून टाकतात. सो आजच्या एपिसोडमध्ये आपण एक मोटिव्हेशनल टाइप टॉपिक घेतला होता. त्याच्यामध्ये आपण साधारण नवीन जनरेशननी काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे, याच्याबद्दल आपण चर्चा केली. हीच चर्चा आपण पुढच्या एपिसोडमध्ये कंटिन्यू करूया. आजचा एपिसोड आम्ही इकडे थांबवतोय. पुढच्या एपिसोडमध्ये आपण हाच टॉपिक घेऊन अजून पुढे बरीचशी चर्चा, बरेचसे टॉपिक घेऊया. तुम्हालाही काही टॉपिक सुचत असतील तर नक्की आम्हाला सजेस्ट करा. थँक यू.